तर नमस्कार मित्रांनो, आज आपण तुळजापूरवरून डायरेक्ट इंदापूरला आलेलो आहोत. तर रवी शिंदे यांच्याकडं. तर ही रवी शिंदेचं गार्डन आहे. खूप मस्त नैसर्गिक वातावरण आहे. तर खास रवी शिंदेकडे येण्याचं कारण म्हणजे त्यांनी स्वतःच्या बनावटीची बनवलेली 4 व्हीलर. तर ती कशी आहे आज मी तुम्हाला दाखवणारच आहे. ही रवी शिंदेने स्वतःच्या बनावटीची 4 व्हीलर बनवलेली आहे. मस्त 4 व्हीलर बनवलेली आहे मित्रांनो. ही या 4 व्हीलरला मी अवश्य भेट देण्यासाठी हितोर आलेलो आहोत. तर त्यांनी 2 व्हीलरचं इंजिनाचा वापर करून ही 4 व्हीलर बनवलेली आहे. तर त्यांनी इथं घेर सिस्टीम बनवलेली आहे. ही पहिला पल्ला इकडं ही न्यूटन झालं. तर ह्या प्रकारची 2 व्हीलर बनवलेली आहे. ती 2 जण ह्या गाडीवर बसू शकतात. सीट वगैरे व्यवस्थित आहेत. तर टेरिंग पण मित्रांनो साधे नाही, त्यांनी स्वतःच्या बनावटीची पॉवर टेरिंग बनवलेली आहे व्यवस्थित समजा. तर या गाडीचं अजून थोडं कामकाज राहिलेलं आहे. 2 व्हीलरच्या इंजिनाचा वापर केलेला ह्या गाडीसाठी. मस्तच एकदम गाडी बनवलेली आहे. तर चला आपण एकदा रविदादाच्या गार्डनला जाऊयात आणि तिथले थोडे व्हिडिओ शेअर करूयात. मस्त. आता आपण चला तर आपण थेट आता रविदादाची भेट घेण्यासाठी जातच आहोत. तर आता आपण आलेलो आहोत थेट रवी शिंदेकडे. तर तिथं आमची थोडी मुलाखत होईल. तर मित्रांनो हेच आहेत रवी शिंदे आणि हे रवी शिंदेचे भाऊ आहेत. आमचं भाऊ बारक ही संदीप आणि ही मोरे आले तर पंढरपूरवरनं आपलं दोस्तच आहेत. आणि नंदू भाऊ म्हणजे आपलं खास जीवलग मित्र आणि आमची दोस्ती म्हणजे दोस्तांनो लय दिवसापासूनची 2-3 वर्षापूर्वीची आमची दोस्ती आहे. टिकटॉक पासूनची दोस्ती आमच्या आता सध्या भेट झालेली आहे. तर भेटून इतकं मस्त वाटलं. इतकी साधी भोळी माणसं आहे ती आणि गावाकडचं वातावरण तर तुम्हाला माहीतच आहे किती जीव लावतात गावाकडची माणसं. तर खूप खूप मस्त वाटलं बरं का रविदादाकडे येऊन. तर त्यांची पण एक वेब सिरीज आहे बरं का, आपलं कसं जसं आहे तसं. मस्त वेब सिरीज आहे राव. त्या वेब सिरीजमध्ये टोटल गोष्टी म्हणजे जीवन कसं जगायचं आणि जीवनात काय काय घडलं जातं टोटल त्याच्यात दाखवलेलं आहे. लव्ह मॅरेज असेल किंवा सामाजिक जीवन असेल, टोटल गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या. तर त्यांना सुद्धा एकदा तुम्ही अवश्य भेट द्या. तर देते की. आणि मित्रांनो बघा, आजी ही योगा आलाय म्हणायचं खूप दिवसातनं भेटण्याचा. नंदू भाऊला भेटून खूप आनंद झाला, खूप म्हणजे खूपच. पण खात्री होती की एक दिवस आमची भेट नक्कीच होणार, पण कधी होणार ते आता नेमकं या कार्यक्रमाच्या निमित्ताने होईल. कार्यक्रमाला आता आम्ही जाणार आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आम्ही होईल. तर रवी शिंदेचा चेहरा तर संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरलच झालेला आहे. त्यांचा तर काही विषयच नाही. पण आपण जाणून घेऊयात रवी शिंदेचे भाऊ काय करतात आणि त्यांच्या जीवनाबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊयात. तर तुमच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. मी फॅब्रिकेशनची काम करतो. अच्छा. SS रेलिंग, किचन ट्रॉली, त्यानंतर म्हणजे ऑल फॅब्रिकेशन काय पण असू द्या, पत्र मारायचं असू द्या, झोपा असू द्या, म्हणजे सगळी काम. वॉल फॅब्रिकेशनची काम करतो. पत्र ठोकायचं, खुरवडं बनवायचं, पिंजरं बनवायचं पोपटाला. तर रवी शिंदेचे भाऊ पण एक मस्तच आहेत. ते सॉफ्टवर्क पासून हार्डवर्क पासून कामं करतात पूर्ण. तर मस्तच वाटलं राव ह्या फॅमिलीला भेटून. तर आपण थोड्याच वेळात रवी शिंदे यांच्या मिसेसकडे जाणार आहोत. त्यांची पण थोडी मुलाखत घेऊयात 1 मिनिटाची. या वहिनी.